आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गोकुळची रणधुमाळी सुरू झाल्या. प्रचाराचा महाधुरळा महिन्या 2 महिन्यात सुरू होईल. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी आता फिल्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे. उमेदवारी महाविकास आणि महायुतीच्या वतीनं मिळावी म्हणून अनेक जण आता प्रयत्न करत आहेत. 2 पॅनल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या वतीनं कोणाला उमेदवारी मिळणार, महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला असणार याची उत्सुकता वाढली असतानाच आता महायुतीच्या वतीनं उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये शिरोळ तालुक्यातले अजित शहापुरे. शिरोळ तालुक्यात महाडिक गटाचं काम करणारे अजित शहापुरे जवळजवळ 25 वर्षे सक्रिय आहेत महाडिक गटासाठी. जिथं जिथं महाडिक गटाचं काम तिथं अजित शहापुरे यांचं काम हे निश्चितपणे आहे. कारण 1995 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत. बुगनाळ गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं. गावाचा मोठा विकास केलेला आहे. ग्राम सचिवालय उभारलेलं आहे. अनेक डेअरी त्यांनी स्थापन केल्यात. गावात नळपाणीची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळं एकूणच गावाच्या विकासात, शेतकऱ्यांच्या विकासात, दूध उत्पादकांच्या विकासात अजित शहापुरे यांचं योगदान अतिशय मोठं आहे. कारण दूध संस्थांचा विस्तार त्यांचा मोठा आहे. जवळजवळ 6 दूध संस्था त्यांच्या आहेत. हनुमान दूध डेअरी आहे, छत्रपती शिवाजी, कल्लेश्वर, कृष्णामाई, बसवेश्वर, इंदिरा महिला अशा अनेक दूध संस्थांच्या माध्यमातून त्यांचं अतिशय चांगलं काम आहे. गावात आणि भागात सुद्धा अतिशय चांगला संपर्क आहे. गोकुळच्या माध्यमातून अनेक मोठी कामं त्यांनी केलेली आहेत. गोकुळला दूध संकलन वाढावं किंवा गोकुळचा विकास व्हावा, गोकुळचे कार्यक्रम यशस्वी व्हावेत यासाठी अजित शहापुरे यांचा सिंहाचा वाटा नेहमीच असतो. अगदी आनंदराव पाटील चोयेकर असल्यापासून ते विश्वास नारायण पाटील असू दे, अरुण डोंगळे असू दे, अरुण नरके असू दे, सगळ्यांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे. सगळ्या चेअरमन असताना गोकुळच्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्या तालुक्यात, आपल्या भागात कशा पोचतील यासाठी त्यांनी नेहमीच धडपड त्यांची असते. त्यामुळे गोकुळचे उपक्रम तळागाळात आपल्या भागात पोहोचवण्यात अजित शहापुरे यांचा वाटा निश्चितच सिंहाचा आहे. अनेकांना सबसिडी त्यांनी मिळवून दिलेली आहे. दूध संस्थांच्या इमारती झाल्या. दूध संकलनमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढ केलेली आहे. दिलीप पाटील चेअरमन असताना सुद्धा त्यांनी अनेक कामे या भागात करून घेतलेली आहेत. दूध संकलन वाढीसाठी त्यांनी केलेलं काम हे विशेषतः निश्चितच कौतुकास्पद आहे. आमदार खासदार फंडातून त्यांनी या भागात मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत. म्हणजे आमदार कुठल्याही कोणी असू दे, खासदार कोणी असू दे, त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी भागात निधी आणला आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करणारं नेतृत्व म्हणजेच अजित शहापुरे. त्यामुळे विकासाचं ध्येय गोकुळच्या दूध संकलनाबरोबरच गोकुळचा सर्वांगीण विस्तार व्हावा हे ध्येय ठेवून गेले अनेक वर्षे अजित शहापुरे काम करतात. महाडिक गटाशी अतिशय एकनिष्ठ असलेलं हे नाव. ग्रामीण भागात गोकुळनं मोठ्या प्रमाणात विस्तार केला आणि त्याचा ज्याचे काय कार्यक्रम असतील किंवा त्या विकासाचा जो भाग असेल त्यामध्ये भक्कम करण्यात शहापुरे नेहमीच आघाडीवर आहेत. कारण गेली 25 वर्षे गोकुळच नव्हे तर विविध संस्थांच्या माध्यमातून अजित शहापुरे यांनी महाडिक गट या भागात भक्कम केला आहे. महाडिक गटाचं काम केले. याशिवाय विकासाचं मोठं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने त्यांची धडपड असते. आता महाडिक गटाच्या वतीनं, विशेषतः महायुतीच्या वतीनं आता ते गोकुळला संचालक होण्यासाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीनं धडपड सुरू झाली आहे, फिल्डिंग सुरू झाली आहे, ठराव गोळा करण्याचं काम सुरू आहे. आता निवडणूक तोंडावर आहे. गेली 25 वर्षे काम केलेलं आहे, काम करून दाखवलेलं आहे, विकास करून दाखवलेला आहे, गोकुळच्या विकासात योगदान दिलेलं आहे. यामुळं आता संधी अजित शहापुरे यांना मिळणार का
ती मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. बघूया काय होते. पण एकूणच अजित शहापुरे यांनी काम करून दाखवल्याचा एकूण बक्षीस त्यांना मिळण्याची शक्यता अधिक आहे. धन्यवाद. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.